राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये चोरीच्या प्रयत्नांची मालिका सुरूच आहे। गेल्या 4 दिवसात तब्बल 6 गाळ्यांवर चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे बाजारातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। स्क्रीनवर दिसणारे पहिले सीसीटीव्ही फुटेज जे विंग मधील आहे। या फुटेजमध्ये 2 चोरटे गाळ्यात घुसून कार्यालयातील ड्रॉवर आणि इतर साहित्याची तोडफोड करताना स्पष्ट दिसतात, तर दुसरे फुटेज जी विंग मधील असून व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिघा संशयितांना रंगेहात पकडण्यात आले। संतप्त व्यापाऱ्यांनी त्यांना पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले। सदर प्रकरणी एपीएमसी पोलीस अधिक तपास करतात। दरम्यान काही व्यापाऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात सक्रिय असलेल्या तथाकथित बंगाली टोळीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे सचिव यांचा छुपा पाठिंबा आहे का? यापूर्वी अनधिकृत व्यापार आणि अनधिकृत वास्तव्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतरही प्रभावी कारवाई न झाल्याने एका बाजूला नोटीस आणि दुसऱ्या बाजूला छुपा पाठिंबा असा आरोप व्यापारी करतात। व्यापाऱ्यांच्या मते सध्या बाजारात आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारातील सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे आहे असा सवालही व्यापारी उपस्थित करतात। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष तथा पणन मंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे, तसेच बाजारातील सुरक्षा अधिक कडक करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज।